आपण एक वहीचं उदाहरण घेतलं आहे. चला तर वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आशाचे वय 12 वर्षापूर्वी 25 होते, तर ती किती वर्षांनी 63 वर्षाची होईल? आशाचे वय सध्याचे किती आहे? 12 वर्षापूर्वी 25 होते. मग आपण 25 आणि 12 ची बेरीज करायची, मिळून त्यांची बेरीज करायची आणि आलेलं उत्तर 63 मायनस ते आलेलं उत्तर करायचं. आता 25 प्लस 12 काय येतंय? 37. त्याचं सध्याचं वय आलंय आपलं 37. आता 63 मायनस 37 करायचं. ती 26 वर्षानंतर ती 63 वर्षाची होईल. मग तिचं आपलं उत्तर काय आलं? 26. तिचं उत्तर आलं आपलं 26. बाय बाय. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.